तुम्ही अशी डिस्को भजी कधी बनवलीत का? नाही ना? चला तर मग तुम्हाला मी रेसिपी दाखवते. नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर इथं माझा सगळा स्वयंपाक झाला आहे आणि आता सगळा स्वयंपाक झाल्यावर म्हटलं की दूध तापायला वगैरे ठेवू आणि थोडासा पसारा झालेला आहे तो आवरून घेऊया. आज प्रदोष आहे आणि मिस्टरांचा आणि माझा उपवास असतो. तर मी लवकरच स्वयंपाक बनवून घेतला. पण मिस्टर घरीच होते आणि नंतर मग त्यांना अचानक एक काम आलं, त्यामुळे ते गेले बाहेर. तर म्हटलं की चला तोपर्यंत आपण मस्त अशी गरमागरम भजी करूया. आणि ही जी मी डिस्को भजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, ती मला मिस्टरांनी रील पाठवली होती की तू अशी भजी कर म्हणून. तर म्हटलं की चला वेळ पण आहे तर करून बघूया की कशी होत आहेत काय. आणि खरंच खूप अशी टेस्टी आणि वेगळीच झाली होती. तर ही भजी मी लहानपणी खायचे, म्हणजे आमच्या तात्या आणायचे अशी भजी. तर म्हणजे मी आयती आणलेली खायची, पण घरी कधी ट्राय केली नव्हती. तर म्हटलं की बघू आपण कशी होतात काय बघू. मी काही खूप करणार नव्हती, त्यासाठी अगदी थोडंसं बेसनपीठ घेतलं होतं आणि मग त्यात ओवा, हळद, मीठ असं फक्त टाकून घेतलं. हे हिरव्या मिरचीचे भजे आहेत, त्यामुळे तिखट वगैरे काही मी टाकलं नाही. आणि त्या आरुदीदीच्या आमच्या गप्पा चालल्या होत्या की मी मामाच्या लग्नात असा डान्स करणार तसा डान्स करणार. तर आता आमचा एकच मामा लग्नाचा राहिला आहे, त्यामुळे तिचं खूप दिवसापासून चाललं आहे की मी मामाच्या लग्नात हा डान्स करणार, मामाच्या लग्नात हा असा ड्रेस घेणार. बघू होईल तेव्हा मी नक्की दाखवेल. चला तर मग रेसिपीकडे वळूया. इथं मी हळद, मीठ टाकून घेतले आणि जे काही आपण नॉर्मल भज्याला पीठ मळतो तसं पीठ मळून घेतलेलं आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे आणि नंतर मग जी काही मिरच्या असतात तर त्याला थोडंसं कुडून घेतलं आहे, म्हणजे तेलात त्या काही फुटू नये त्यासाठी. असं म्हणजे एकदम अगदी थोडंसं त्यात चीर पाडून घेतल्यात मिरच्यांना. आणि ह्या मिरच्या थोड्याशा तिखट आहेत, यापेक्षा थोड्याशा सपक मिरच्या असतात ना, त्याच पण भजी केली ना तर खूप अजून टेस्टी लागतात. तर ह्या मी असे कट करून त्यात जी काही बॅटर आपण बनवलं आहे त्यात बुडवून आपले नॉर्मल जी काही मिरची भजी असतात तर तशी मी तळून घेणार आहे आधी. थंडी सुटली की आपल्याला मस्त कांदा भजी वगैरे काहीतरी असं चटपटीत खायला आवडतं. पण प्रदोष असला की आम्ही कांदा लसूण काही खात नाही, म्हणजे प्रदोष सोडायला उपवासाला. त्यामुळे म्हटलं की आपण अशी मिरची भजी बनवू शकतो. तर जी भजी आहेत ती सगळी मी तळून घेतली, थोडीशी थंड होऊ दिली आणि अशी मस्त कट करून घेतली. तर गॅस मी अगदी बारीक केला होता आणि नंतर मग अगदी कुरकुरीत होईपर्यंत ही तळून घेतली डबल. तर खूप अशी टेस्टी भजी लागतात, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. उरलेली सगळी जी काही भजी आहे ती मी पण तळून घेतली, तोपर्यंत हे पण आले आणि आम्ही मस्त जेवण करून घेतलं. चला तर मग बाय बाय.